नमस्कार, मी कविता स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत की मागचा गळा फैलला जातो। आपण किती व्यवस्थित गळा छोटा जरी गळा रुंदी कमी जरी घेतली तरी गळा हा फैलला जातो। तर अशा वेळेस काय करायचं आहे, तर जो गळा आपण अस्तरवर कट करतो ना, तर तो कट नाही करायचा आहे। फक्त अस्तरवर आपल्याला गळा कोणता टाकायचा आहे त्याची फक्त मार्किंग करून घ्यायची आहे। आता बघा, गळा रुंदी इथं 2.25 वर घेतली आहे आणि गळ्याची लांबी मी इथं 10.5 वर घेत आहे आणि खालची गळा रुंदी ही वरच्या गळा रुंदीपेक्षा आपल्याला जास्त घ्यायची आहे। आता खालची गळा रुंदी वरची गळा रुंदी मी 2.25 वर घेतली आहे, खालची रुंदी मी 3 वर घेते आहे। आणि हे आपण याचा बॉक्स तयार करून घेऊया। हे बघा, ह्या प्रकारे बॉक्स तयार करून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जो पाहिजे तो शेप गळ्याला द्या। तुम्ही स्क्वेअर द्या, गोल द्या, पानगळा द्या, मटका गळा घ्या, कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या, गळा अजिबात फैलणार नाही। आता मी इथं पानगळ्याचा शेप देते। हे बघा, ह्या प्रकारे पानगळ्याचा शेप देते। आता इथं आपल्याला हे कट नाही करायचं आहे, तर हा हे जे मी मार्किंग केली ना, ती थोडीशी आपण अजून डार्क करून घेऊया। आता ही चांगली डार्क केल्यानंतर आपल्याला हे बघा, ह्या प्रकारे उलटी घडी घालायची आहे आणि जे आपण डार्क केलं आहे ना, ते व्यवस्थित असं छापून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून दोन्ही बाजूने ते छापल्या जाईल। हे बघा, ह्या प्रकारे छापून घ्यायचं आहे आणि नंतर याला पण आपण जी बाजू आत्ता छापून घेतली तिला थोडीशी आपण डार्क करून घ्यायची। आणि तुम्ही हे जे मधलं गळ्याचं अंतर आहे जर कापलं ना, तर आता तुम्ही बघितलं हे सरळ तसंच राहिलं आहे। जर आपण हे कट केलेलं असतं गळा आणि नंतर दाखवलं असतं ना, तर बघा हे थोडंसं फैलल्या गेलं असतं। त्याच्यामुळे आपण अस्तरला गळा कट न करता डायरेक्ट कपड्यावर जोडायचा आहे। कपड्यावर डायरेक्ट जोडल्यानंतरच आपल्याला तो गळा कट करायचा आहे। आता तुम्ही जर गळा पलटी करत असाल तर तुम्ही ब्लाऊजच्या पिसाच्या सरळ बाजूने अस्तर ठेवून पहिले गळ्याला टिप मारून घ्या आणि मग गळा पलटी करून घ्या। आणि जर पट्टी लावणार असेल किंवा कॅनव्हास लावणार असेल तर ब्लाऊज पिसाच्या उलट्या बाजूवर अस्तर ठेवून मग सर्व बाजूनी टिपा मारून घ्या। आता मी इथं गळ्याला पट्टी लावणार आहे, त्यामुळे मी उलट्या बाजूवर हे अस्तर ठेवून सगळी चारी साईडनी ही गळ्याला टिपा मारून घेते आहे। सर्व जोडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। हे बघा, ह्या पद्धतीने सर्व व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण गळ्याला जर समजा कपडा वगैरे गोळा झाला असेल तर तो व्यवस्थित वळून सरळ करून घ्यायचा आहे। त्यानंतर गळ्याला पण आपण टिप मारून घेतली आहे। आता बघा तुम्ही, आता जिथं आपण मार्किंग केली होती ना त्याच्यावरच आपल्याला टिप मारायची आहे आणि त्याच्यात थोडंसं एक लाईन सोडून आपल्याला आतून हे कट करून घ्यायचं आहे। आणि बाजूचा सर्व कपडा आपला जेवढा पण एक्स्ट्राचा असेल तो सगळा कट करून घेऊया आपण। आता हा सगळा कपडा कट झाला। आता तुम्ही बघा गळा कसा दिसतोय, कुठे फैललेला वाटतोय का, एकदम बराबर दिसतोय। आता त्यानंतर आपण टक्स मारून घेऊया पाठीचे। आता पाठीचे टक्स मारण्याच्या आधी आपण फिटिंगच्या बाजूनी थोडासा कपडा आपण कट करून घेऊया तिरप्यामध्ये। आता हे टक्स मारून घेऊ। टक्स मारल्यानंतर आपला गळा नेहमी हा फैलला जातो। आता हा गळा किती फैलला जातो आपण टक्स मारल्यानंतर बघूया। दोन्ही साईडचे टक्स आपल्याला मारून घ्यायचे आहे। दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे आपल्याला। आता हा पण टक्स इकडचा पण टक्स आपण मारून घेऊया, शिलाई मारून घेऊया टक्सची आपण। कधी पण शिलाई मारताना, कोणतीही शिलाई मारताना आपल्याला डबलच शिलाई मारायची आहे, सिंगल शिलाई नाही मारायची आहे। बघा, टक्स मारून झाले तरी बघा गळा अजिबात कुठे जास्त फैललेला नाही आहे, नाही तर गळा पूर्ण टक्स मारल्यानंतर पूर्ण असा फैलून जातो आहे गळा। हा जसा तसा बराबर आपला गळा हा बघू आपण कितीवर तयार झालेला आहे। हे बघा, एकदम सरळ जसा तसा वाटतोय हा गळा। आपण मोजून बघूया की किती आलेला आहे हा गळा। बघा, हा गळा 5 वर आलेला आहे। आता 2.25 आणि 2.25 4.5 आपण घेतलं होतं, फक्त आपला गळा अर्धा इंच वाढलेला आहे टक्स मारल्यामुळे, नाही तर हा गळा 1-1.5 इंचांनी वाढून जातो आणि त्यामुळे काय होतं की शोल्डर उतरण्याच्या समस्या येतात किंवा वरतून गळा जास्त असं फैलल्यासारखा वाटतो। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर